18 पगड जातींचा महाराष्ट्र. यातला प्रत्येक घटक आणि प्रत्येक जातीचा विकास करण्यासाठी जातींचं उपवर्गीकरण करण्याची मागणी ही अनेक वर्षांपासूनची आहे. आरक्षणाचा लाभ हा सगळ्यांना समप्रमाणात मिळावा हा यामागचा हेतू. सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जाती म्हणजेच एससी ला 13% आरक्षण आहे. या प्रवर्गात एकूण 59 जाती येतात. मातंग समाज हा यापैकीच एक. या समाजाची मागणी आहे की एससीच्या 13% आरक्षणाचे अ, ब, क आणि ड असे 4 वाटे करावेत. मातंग समाजाचं म्हणणं आहे की अनुसूचित जातींमधल्या काही प्रगत जाती आरक्षणाचा जास्त फायदा घेतात. त्यामुळे मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर अनेक आंदोलनं सुद्धा झालेली आहेत. आता आरक्षणाच्या या उपवर्गीकरणासंदर्भातला अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर झालाय. पण या अहवालानंतर उपवर्गीकरणाचा मातंग समाजाला फायदा होण्याऐवजी फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा अहवाल नेमका आहे काय, यामुळे मातंग समाजाच्या आरक्षणाला काय धोका निर्माण झालाय, यावरती सरकारचं काय म्हणणं आहे, सगळा विषय सविस्तरपणे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. राज्यातल्या अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला संशोधन अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. हा अहवाल न्यायमूर्ती बदर समितीनं सादर केलाय. खरं तर सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला एक ऐतिहासिक असा निकाल दिला होता. न्यायालयाने म्हटलं होतं की राज्यांना अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या निकालानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारनं उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती बदर समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीनं केलेल्या सर्वेचा आधार घेतलेला आहे. आणि आता यावरूनच मोठा वाद निर्माण झालेला आहे. तर झालंय काय, तर बार्टीनं उपवर्गीकरणासाठी एसटीतल्या सर्व 59 जातींच्या लोकसंख्येचा अभ्यास अहवाल 2023 मध्ये सादर केला होता. माजी समाज कल्याण आयुक्त मधुकर गायकवाड आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालामध्ये 1961 ते 2011च्या जनगणनांमधली अनुसूचित जातींची तुलनात्मक आकडेवारी आहे. या अहवालानुसार महार आणि मातंग समाजाच्या जनगणनेच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे. आता समजा या आकडेवारीनुसार अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण झालं तर याचा मोठा फटका मातंग समाजाला बसण्याची भीती व्यक्त केली जाते. ही आकडेवारी नेमकी काय ते समजून घेऊयात. तर 1961च्या जनगणनेनुसार महार समाजाची लोकसंख्या 33% होती. मातंग समाजाची लोकसंख्या 30% आणि चर्मकार समाजाची लोकसंख्या 23% होती. लोकसंख्येचा आकडा पाहिला तर 1961 साली महार समाजाची लोकसंख्या ही 56 लाख एवढी होती. मातंग समाजाची लोकसंख्या 20 लाख आणि चर्मकार समाजाची लोकसंख्या 12 लाख होती. 2011च्या जनगणनेनुसार महार समाजाची लोकसंख्या वाढून ती 80 लाख झाली आहे, तर मातंग समाजाची लोकसंख्या 24 लाख आणि चर्मकार समाजाची लोकसंख्या 14 लाख झाली आहे. टक्केवारीचा विचार केला तर महार समाज 33%वरनं 62%वर पोहोचलाय, पण मातंग समाज 30%वरून घसरून 19%वर आलाय आणि चर्मकार समाज 23%वरनं 10%वर आलाय. याचाच अर्थ महार समाजाची टक्केवारी जवळपास दुप्पट झाली, पण मातंग समाजाची टक्केवारी मात्र घसरलेली दिसते. आता महार आणि मातंग या दोन्ही जातींच्या लोकसंख्येच्या विसंगतीवरती बार्टीच्या अहवालात सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. या तफावतीचं कोणतंही ठोस कारण आढळत नाही असा निष्कर्ष अहवालात नोंदवला होता. 1961च्या जनगणनेमध्ये मातंग समाजाची लोकसंख्या 30% असताना 2011 मध्ये ती 19% झालीय. एका समाजाच्या टक्केवारीत एवढी घट कशी झाली याचं उत्तर बार्टीकडे सुद्धा नाहीये. आता यावरतीच आधारित अहवाल बदर समितीनं सादर केलाय. समितीनं अनुसूचित जातींमधल्या 59 जातींचं अ, ब, क आणि ड अशा 4 गटांमध्ये वर्गीकरण करण्याची शिफारस केली आहे. या सर्व जातींना लोकसंख्येनुसार कोट्याचं वाटप केलं जावं असंही म्हटलंय. ज्या जातींची लोकसंख्या जितकी आहे त्याच प्रमाणात त्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरण करून वाटा निश्चित करावा असं अहवालात सांगण्यात आलंय. आता यावरूनच सगळा वाद निर्माण झालेला आहे, कारण यामुळे मातंग समाजाचं आरक्षण हे कमी होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जाते. मातंग समाजाचा लोकसंख्येमधला टक्का घटल्यामुळे समाजामध्ये आधीच अस्वस्थता आहे, कारण जर एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व कमी झालं आणि त्या आधारेच आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर त्या समाजाच्या एकूण जागांची संख्या देखील कमी होऊ शकते. त्यामुळे उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधलं समाजाचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं. यापूर्वी मिळणारे फायदे आणि संधी सुद्धा मर्यादित होऊ शकतात. त्यामुळे मातंग समाजाच्या नेत्यांनी या अहवालाला विरोध सुरू केलेला आहे.
भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी मागणी केली आहे की मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 1961 चीच आकडेवारी गृहीत धरावी. मातंग अभ्यास अहवालाचे सदस्य मारुती वाडकर यांचं असं म्हणणं आहे की 1961 आणि 2011च्या जनगणनेतली महार आणि मातंग जातींमधली तफावत अनैसर्गिक आहे. म्हणूनच उपवर्गीकरण करताना 1961 ची जनगणनाच विचारात घ्यावी. आता यावरती राज्य सरकारचं काय म्हणणं आहे? तर याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की मातंग समाजाच्या नेत्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या लक्षात घेऊनच पुढचा निर्णय घेऊ. पण प्रश्न उभा राहतो की ही तफावत नेमकी झाली कशी? मातंग समाजाच्या लोकसंख्येची टक्केवारी अशा प्रकारे एवढी कशी घटली? तर मातंग नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या म्हणण्यानुसार मातंग जात ही स्थलांतर करणारी आणि सरकारशी फटकून वागणारी आहे, त्यामुळे त्यांची योग्य नोंद ही झाली नसावी. खरं तर मातंग समाजातला मोठा घटक हा ऊसतोड कामगार किंवा मजूर म्हणून स्थलांतर करतो, त्यामुळे अनेकदा जनगणनेच्या वेळी हे लोक गावातच नसतात, त्यामुळे नोंदणी नीट झाली नाही असा दावा समाजाने केलाय. याशिवाय मातंग समाजात मांग, मातंग, मिदगुल, मादगी अशा विविध उपजाती आहेत. जनगणनेच्या वेळी जर एखाद्यानं मूळ प्रवर्गाऐवजी केवळ उपजातीची नोंद केली असेल आणि ती उपजात मुख्य प्रवाहाची जोडली गेली नाही तरी सुद्धा मुख्य समाजाची आकडेवारी ही कमी भरते. मातंग समाजासोबत असंच काहीसं झाल्याची शक्यता ही वर्तवली जाते. बदर समितीच्या अहवालातली आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे समितीने असं स्पष्ट केलंय की उपवर्गीकरण करत असताना फक्त लोकसंख्या विचारात घेऊन चालणार नाही, तर त्या जातीचं शैक्षणिक मागासलेपण किती आहे, त्यांचं सरकारी नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व किती आहे, त्यांना आजवर आरक्षणाचे लाभ किती मिळालेले आहेत यावर देखील विचार केला जावा. पण या सगळ्यांसाठी लोकसंख्येचाच आधार हा घेतला जाणार आहे, त्यामुळे मातंग समाजाकडनं याला विरोध केला जातोय. आता दुसरीकडे उपवर्गीकरणाची नेमकी परिस्थिती सध्याची काय? तर राज्य सरकारनं न्यायमूर्ती बदल समितीचा अहवाल तत्वतः स्वीकारलेला आहे. हा अहवाल सध्या अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, पण सरकारनं आता 30 एप्रिल पर्यंत सामान्य नागरिक असतील, संघटना आणि अभ्यासक असतील यांच्याकडनं हरकती मागवलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्य सरकारकडे 35,000 पेक्षा अधिक हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरती असलेला आक्षेप हा सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे या हरकतींचा अभ्यास केल्याशिवाय सरकार हे अंतिम जी आर काढण्याची शक्यता कमीच दिसतीये. सगळी परिस्थिती पाहता सरकार हा निर्णय येत्या मे महिन्यात घेण्याची शक्यता ही वर्तवली जातीये. पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जरी सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाला परवानगी दिली असली तरी राज्याला हे सिद्ध करावं लागेल की त्यांच्याकडे असलेला डेटा म्हणजेच बार्टीचा अहवाल हा अचूक असा आहे. जर हा डेटा न्यायालयात टिकलाच नाही तर उपवर्गीकरण हे रद्द होण्याची तांत्रिक भीती सुद्धा आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार मातंग समाजाला न्याय देण्याचं आश्वासन दिलंय, त्यामुळे आता सरकारकडनं यावरती नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी कोणत्या वर्षाच्या लोकसंख्येचा आधार घेतला जावा? मातंग समाजाला न्याय देण्यात सरकार यशस्वी ठरेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.